महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी जाहीर होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं। तसेच हिवाळी अधिवेशन हे बिनखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। तसेच खातेवाटपासाठी एवढा वेळ का लागला यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले। मात्र यानंतर अखेर 21 डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। पण खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता ते कसं पाहूयात। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आताच्या मंत्रिमंडळात काही जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 मंत्री आहेत। ते 4 मंत्री जर एकाच पक्षाचे असते तर कदाचित जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा संघर्ष नसता। पण एकाच जिल्ह्यातून महायुतीतील 2 किंवा 3ही पक्षाचे मंत्री असतील तर संघर्षाची सर्वाधिक शक्यता आहे। नाशिकचं उदाहरण घ्यायचं झालं तर भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे 4 मंत्री आहेत। मग यांच्यातील पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न आहे। पण त्याचं उत्तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलं। जिल्ह्यात आमचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच असेल असं ते म्हणाले। तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सातारा या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी संबंधित मंत्र्यांच्या जिल्ह्यात स्पर्धा रंगल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांनी दावा ठोकलाय। तसेच रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले हे पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे हे मंत्री आहेत। आपणच पालकमंत्री होणार असा दावा सर्वांचाच आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भाऊ बहिणींना मंत्रिपद मिळवण्यात यश आले आहे। मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याने त्यांना मंत्रिपद मिळणार काय याबद्दल प्रश्नचिन्ह होते। अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला। आता बीडचे पालकमंत्री पद मिळावे अशी त्यांची आग्रही भूमिका आहे। पण मंत्रिपद मिळाले तरी धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणे कठीण आहे। त्याचा फायदा पंकजा मुंडे यांना होण्याची शक्यता आहे। महायुतीतील मित्रपक्षांमध्ये संघर्ष कितीही मोठा असला तरी तो जगजाहीर होणार नाही याचीच काळजी घेतली आहे। त्यामुळेच लोकसभेत सपाटून मार खाणारी महायुती ऐतिहासिक विजयासह विधानसभेत परतली। त्यातच जागा वाटप ते मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा पार पडला। आता ही पालकमंत्र्यांच्या निवडीतही बहुतेक असंच काही होईल। पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्यात कोण होणार पालकमंत्री? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच घडामोडींचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी सत्ते पे सत्ता या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।